नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी धनप्राप्तीसाठी एक उपाय घेऊन आलेले आहे. आणि हा उपाय अगदी माझ्या मनाचा नाही, तरी माझ्याच एका मैत्रिणीने इंटरनेटवरती हा उपाय बघितला होता. आणि माझ्यासमोरचं उदाहरण आहे की माझ्या मैत्रिणीने हा अनुभव स्वतः घेतलेला आहे. आणि तोच मी उदाहरण तुमच्यासमोर आणलेला आहे. तुम्हाला त्या उपायाबद्दल मी या व्हिडिओतून माहिती देत आहे. तर मित्रांनो, माझ्या मैत्रिणीची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. तिला अर्जंटली तिच्या घराचे हप्ते भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. आणि तिला जर हप्ते नाही भरले, तिचे 4 हप्ते अडकले होते. जर ते नाही भरले तर तिचं घर जाणार होतं तिच्या हातातून. आणि तिची परिस्थिती पण खूप बिकट होती. तिच्या नवऱ्याचं पण आत्ताच ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे ती कामावर देखील जात नव्हता आणि तिच्याकडे अजिबात म्हणजे अजिबात पैसे नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये तिने सगळ्यांच्याकडे पैसे मागून देखील बघितले होते, पण कोणच तिला मदत करत नव्हतं. आणि अशामध्ये तिने एक उपाय इंटरनेटवरती अचानक बघितला. जसं काय लक्ष्मी मातेने स्वतः येऊन तिला तो उपाय तिला सांगितलेला आहे. कारण ती लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय भक्त आहे आणि तिनं खूप खूप अगदी मनापासून मातेचं व्रत करते. वैभवलक्ष्मी व्रत असेल, महालक्ष्मी व्रत असेल, रोज नित्यनेमाने माता लक्ष्मीची पूजा देखील करत असते. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजापाठ अगदी मनोभावे करतो ना, तेव्हा आपण जर अडचणीत असेल तर माता स्वतः आपल्यासमोर काहीतरी अशा वस्तू पाठवत असते किंवा अशा काही गोष्टी पाठवत असते ज्यातून आपल्याला लाभ होत असतो. तर माझ्या मैत्रिणीला असाच एक व्हिडिओ दिसला आणि तो तिने बघितला. आणि तिने फक्त 2 शुक्रवार फक्त तिने तो उपाय करून बघितला मित्रांनो. आणि तिला अचानक धनलाभ झालेला आहे. अचानक तिच्या मिस्टरांनी कोणाला तरी पैसे उसने दिले होते खूप वर्षापूर्वी. तो माणूस त्यांना अचानक भेटला आणि त्या माणसाने तिला जी आहे ती तिची रक्कम जी आहे ती माघारी तिला दिलेली आहे. आणि त्यातून तिच्या घराचे 2 महिन्याचे हप्ते जातील एवढे पैसे तिला माघारी मिळालेले आहेत. तर मित्रांनो, असेच तुमचे जर कुठे पैसे अडकले असतील किंवा तुमचं एखादं कोणतं काम होत नसेल, तुम्ही खरंच खूप अडचणीत असाल, तर हा उपाय अगदी फायदेशीर ठरत आहे. आणि ह्याचं समोर बघितलेलं मी उदाहरण आहे मित्रांनो. तर हा उपाय मी आता तुम्हाला सर्वांशी शेअर करत आहे. तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या उपायाबद्दल माहिती मिळेल आणि ते देखील हे उपाय करून पाहतील. तर मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनी जेव्हा मला सांगितलं की हा उपाय तू सुद्धा करून बघ आणि तुला देखील याचे फायदे होतील, त्यानंतर मी हा उपाय आता करायला चालू केलेला आहे. तर आज शुक्रवार आहे आणि आज मी हा उपाय सकाळी केलेला आहे. तर मी काय केलं, सकाळी सगळं घर स्वच्छ वगैरे धुवून धावून घेतलेलं आहे. घराची साफसफाई केलेली आहे. अगदी गंगाजल टाकून आज आपल्याला घरातील जी महिला आहे, जो हा उपाय करणार आहे, तिला स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. सूर्याला या दिवशी अर्घ्य तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं अंगण वगैरे सगळं साफसुथरं झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं 1 चमचा तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यानंतर 7 मोजून अखंड तांदूळ तुटलेले नसावेत, हे घ्यायचे आहेत. आणि 7 जे आहेत त्या काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर अगदी हळद तुम्हाला टाकायची आहे. आणि हे सगळं पाणी हलवायचं आहे. हलवल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब बघायचं आहे. तुमचा चेहरा त्या पाण्यामध्ये तुम्हाला बघायचा आहे. आणि असं पाणी तुम्हाला माता लक्ष्मीचा जो फोटो आहे, त्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तांब्याला दोन्ही हात तुमच्या लावायचे आहेत आणि तुमची जी काही मनोकामना आहे, पैशासंबंधित तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील किंवा इतर कोणत्या समस्या आहेत, त्या माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही चमत्कार बघू शकता. पण हे सांगताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र जर तुम्ही बोलला नाही, तर या उपायाचा काहीच उपाय होणार नाही. त्यामुळे तो मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा मंत्र तुम्हाला जर बोलता आला नाही, तर तुम्ही एखाद्या वहीच्या पेजवरती लिहून घ्या किंवा तो Googleवरती तुम्हाला सर्च करून तो तुम्हाला बोलायचा आहे. आणि असा जर उपाय तुम्ही केला, तर ही धनलक्ष्मी माताला प्रसन्न करणारा हा उपाय आहे. आणि या उपायाने खूप कमेंट्स बॉक्स अगदी भरले होते त्या व्हिडिओच्या खाली, की आम्हालासुद्धा याचे अनुभव आहेत, आम्हीसुद्धा हा उपाय करतो. आणि 3 वर्षापूर्वी कोणी बोलतं आहे आम्हाला हा उपाय आम्ही केला होता. तर असे खूप व्हिडिओ तिथे कमेंट्स होते खाली, ते मी पण स्वतः वाचलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच जर खरंच पैशाची गरज असेल, तर तुम्ही हा 3 ते 4 फक्त शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
ह्यासाठी कोणताही खर्च नाही. तुम्हाला फक्त तांब्याचा जो तांब्या असतो तो घ्यायचा आहे, पाणी घ्यायचं आहे, दूध तर आपल्या घरी असतात, चिमूटभर हळद असते आपल्याकडे आणि तांदूळ तर आपल्या घरात असतातच. आणि एवढं फक्त एकदम मनोभावे माताला जर खरंच तुम्ही मानत असाल आणि जर ज्याला पैशाची खरंच गरज आहे ना, त्याला हे उपाय म्हणजे त्याच्यासाठी माता लक्ष्मीची चावीच तो समजेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावरती नक्कीच होईल. आणि त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, नक्की अनुभवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा अनुभव आलेला आहे की नाही आहे ते. कारण की तुमच्या या कमेंट्स बॉक्समध्ये कोणाचं तरी पुढचं आयुष्य, कोणाचं तरी काहीतरी प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे कमेंट्स करत जा आणि कमेंट्सवरती कोणतरी ठरवत असतं की हां, हे उपाय योग्य आहेत की नाही आहेत ते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तेही सांगा. जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका, कारण माता लक्ष्मीचा जय जयकार केला तरच माता प्रसन्न होत असते. आणि चला इथेच संपूया. धन्यवाद.